केलं होतं लगीन पण आता नाही वाटत जास्त दिवस जगेन. लय हौसानं केलं होतं लगीन पण आता नाही वाटत जास्त दिवस जगेन. आई हौसानं सांगते पोराचं, आई हौसानं सांगते पोराचं, करून टाकलं दोनाचं चार हात. आधी मिळत होती भाकरी, आता कसा तर मिळतोय भात, आता कसा तर मिळतोय भात. दर वर्षाला मनात येतं, दर वर्षाला मनात येतं, औंधा तर करीन बायकोला कानातली फुलं. दर वर्षाला मनात येतं, औंधा तर करीन बायकोला कानातली फुलं. पण करायचं काय, तवर झाली दोन मुलं, तवर झाली दोन मुलं. मर मर मरतोय, मर मर मरतोय, राब राब राबतोय, मर मर मरतोय, राब राब राबतोय. एका महिन्याचा पगार एका दिवसात संपतोय, एका महिन्याचा पगार एका दिवसात संपतोय. पोरांची रडारड, पोरांची रडारड, आईची चिडचिड, बायकोची कटकट, याचाच डोक्याला त्रास झालाय फार. तवर बाप कसा म्हणतो, अरे आता तरी घे एखादी कार. लहानापासून थोरांपर्यंत, लहानापासून थोरांपर्यंत गप्प बसवणारा मी. बायकोच्या पुढे एक शब्दही बोलत नाही. कितीही भांडण झालं तरी, कितीही भांडण झालं तरी तिच्या तोंडाला तोंड देत नाही, कारण तिच्या जिभे एवढी धार माझ्या जिभेला कधी येतच नाही. वाघासारख्या मिशा ठेवून वाघासारखा फिरणारा मी, वाघासारख्या मिशा ठेवून वाघासारखा फिरणारा मी. घरात सरकशीतला वाघ असतो, वाघासारख्या मिशा ठेवून वाघासारखा फिरणारा मी. घरात सरकशीतला वाघ असतो, ज्याला घरात कुठंच थारा नसतो. फक्त पगारा दिवशीच, फक्त पगारा दिवशीच या वाघाचा दरारा असतो. आता एवढंच वाटतं, आता एवढंच वाटतं करावी पंढरीची पायवारी. आता एवढंच वाटतं करावी पंढरीची पायवारी. आणि कमरेवर हात ठेवून देवालाच विचारावं, आणि कमरेवर हात ठेवून देवालाच विचारावं, कशासाठी दिली शेवडी बायको बारे. एवढं सगळं झाल्यावर मी होते म्हणून इथं टिकली, मी होते म्हणून इथं टिकली. दुसरी कोणी असती तर कवाच निघून गेली असती. या वाक्यानं माझं घरातलं महत्व मला कळतं. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मन माझं बायकोकडे वळतं, पुन्हा एकदा मन माझं बायकोकडे वळतं. एवढं सगळं झाल्यावर लगेच खरं नका मानू, एवढं सगळं झाल्यावर लगेच खरं नका मानू. प्रत्येक नवरा खोटं का होईना प्रेमानं बायकोला म्हणतो जानू. अहो बायको म्हणजे परिस्थितीवर मात. अहो बायको म्हणजे परिस्थितीवर मात, संकटात साथ, कर्तृत्वाचा ध्यास आणि जगण्याचा श्वास. पण करणार काय प्रत्येकाला वाटतोय गळ्याला लागलेला फास. आता खरंच करतो बास, कारण बायकोनं ऐकलं तर, खरंच करतो बास कारण बायकोनं ऐकलं तर मला सुद्धा मिळणार नाही एखादा सुद्धा घास. खरंच शेवटी मनात येतं, नाही राहिली जिंदगीत मौज. खरंच शेवटी मनात येतं, नाही राहिली जिंदगीत मौज. या बायकोपेक्षा परवडली असती मिलिटरीतली फौज, या बायकोपेक्षा परवडली असती मिलिटरीतली फौज. म्हणूनच म्हणतो लय हौसनं केलं होतं लगीन पण आता नाही वाटत जास्त दिवस जगेन, आता नाही वाटत जास्त दिवस.